आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BAC देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BAC द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BAC द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तांचा निरोप. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बेळगाव शहर आणि तालुक्यातील गणेश भक्तांनी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत गाजत उत्साहात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यास दुपारनंतर प्रारंभ झाला होता. मागील आठवड्यापासून गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यात भाविक गुंतले होते. बुधवारी जल्लोषात आगमन झालेल्या बाप्पांचे विधिवत पूजन आणि नैवेद्य आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले. या कार्यक्रमानंतर लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा सोहळा देखील उत्साहाने पार पडला. मनामध्ये हुरहुर असूनही गणपती बाप्पांच्या विधिवत पूजनासाठी तसेच दीड दिवसांच्या विसर्जनासाठी भक्तांनी सार्वजनिक तलावांच्या ठिकाणी गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले. रॅपिड ॲक्शन फोर्सचे बेळगावात संचलन.
श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी या हेतूने पोलीस दलाच्या वतीने तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्या वतीने शहरातील विविध मार्गावरून संचलन करण्यात आले। या पथसंचलनाला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून प्रारंभ झाला। तेथून चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, शास्त्री चौक, दरबार गल्ली आणि या मार्गाने जाऊन मार्केट पोलीस ठाण्याच्या ठिकाणी याची सांगता झाली। श्री गणेशोत्सव काळात मधील बेळगावातील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील आणि बाहेरगावचे परगावचे भक्त देखील या ठिकाणी गर्दी करत असतात। या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे। पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शहराच्या संवेदनशील भागात पोलीस देखील गस्त घालीत आहेत। त्याची झलक दर्शवण्यासाठी विविध भागांमध्ये हे पथसंचलन करण्यात आले। सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनासाठी 9 तलाव आणि फिरत्या वाहनांसह 24 क्रेनची व्यवस्था होणार। बुधवारपासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक अशा सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर पथदीप व्यवस्थेसाठी पावले उचलण्यात येत आहेत। नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था देखील होणार आहे। त्याचबरोबर गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे। या संदर्भात आता प्रशासनाकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे। 84,80,000 रुपयांची तरतूद महापालिकेकडून करण्यात आली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार शहरात 380 गणेशोत्सव मंडळे आहेत। त्यांच्या विसर्जनाच्या दृष्टीने आता 9 तलाव सज्ज आहेत। त्याचबरोबर 11 फिरत्या वाहनांसह 24 क्रेनची व्यवस्था देखील होणार आहे। विसर्जन तलाव परिसराची पोलीस आयुक्तांकडून पाहणी। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी बुधवारी कपिलेश्वर विसर्जन तलाव आणि परिसराची पाहणी केली। 1.5 दिवस आणि 5 दिवसांच्या गणपती विसर्जनाबाबत करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला। शहर आणि परिसरात उत्साहात गणेश मूर्तींचे आगमन झाले आहे। त्यानंतर पोलीस आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांसह तलावातील विसर्जन व्यवस्थेची पाहणी देखील केली। तसेच लाईफ जॅकेटची माहिती घेतली। यापुढे होणाऱ्या विसर्जनाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली आहे। तसेच अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या आहेत। पावसाच्या सरी झेलत गणरायाचे उत्साही स्वागत। बेळगाव शहरासह टिळकवाडी, वडगाव, शहापूर, अनगोळ उपनगरी भागासह ग्रामीण भागात बुधवारी विघ्नहर्त्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। गणपती बाप्पा मोरयाचा गजर रात्री उशिरापर्यंत सुरू होता। पारंपरिक वाद्यांसह साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात तसेच सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीची मिरवणूक सर्वत्र निघालेली दिसून येत होती। रात्री उशिरापर्यंत श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली। घरगुती प्रतिष्ठापना करण्यासाठी बुधवारी पहाटेपासूनच लगबग सुरू होती। शहरातील मुख्य मार्गावर आदी परिसरात लहान मोठ्या गणेश मूर्ती आणण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते। त्याचबरोबर बाजारपेठेत देखील तितकीच गर्दी झाली होती। पहाटेपासून सुरू असलेला श्रीमूर्ती नेण्याचा सोहळा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता। बुधवारी सकाळी ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता दिसून येत होती, मात्र पावसाने उसंत दिली होती। मात्र सायंकाळनंतर पावसाचे आगमन झाले। फटाक्यांची आतषबाजी करतानाच वात्यांचा दणदणाट देखील सुरू होता। अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी झेलत गणेश मूर्ती नेण्यात येत होत्या। सार्वजनिक मोठ्या मूर्ती प्लास्टिक आच्छादून नेण्यात येत होत्या। अनेक मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा सोहळा सुरू ठेवला होता। पावसामुळे काहीसा निरुत्साह झाला तरी पुन्हा देखील भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता। त्यामुळे शहरातील मुख्य मार्गांसह अनेक चौक गर्दीने फुलून गेले होते। मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा। दरवर्षीप्रमाणे बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रामध्ये ऐतिहासिक महादेव मंदिरात श्री गणेश चतुर्थीचा सण मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला। केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी काल श्री गणेश चतुर्थी दिवशी आपल्या पत्नी मृणालिनी मुखर्जी यांच्यासमवेत गणेश पूजा, अभिषेक आणि आरती करून गणेशोत्सवाचा शुभारंभ केला। यावेळी लष्करातील इतर हुद्द्यांचे अधिकारी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले। जिल्हाधिकाऱ्यांनी केली श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना।
गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी सकाळी आपल्या कार्यालयात तसेच निवासस्थानात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली। यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जय जयकार करण्यात आला। चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांनी पूजन केले। त्यानंतर त्यांनी एक मूर्ती आपल्या कार्यालयात तसेच एक मूर्ती निवासस्थानात प्रतिष्ठापना केली। दोन्ही मूर्ती शाडूपासून बनवलेल्या पर्यावरणपूर्वक आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले। धन्यवाद।